या वर्षातील पहिलेच रानभाजी मिळाली. आज निघालो होतो गावाला. आमचं पार्सल आलं होतं मच्छरदाणी मागवली होती. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो ना. असं काही पार्सल आल्यावर काय आहे यामध्ये यापेक्षा न उघडायची याच्यातच जास्त उत्सुकता असते. आणि आवडनं 2 मिनिटातच पार्सल उघडलं, पण मच्छरदाणी फोल्ड करायला ते जमलंच नाही. मग शेवटी म्हटलं राहू द्या, तशीच ठेवली आणि मग निघालो गावाला. आणि गावाला जायचं म्हटलं फक्त कपडेच नाही तर ना रेसिपीचं साहित्य आणि शूटिंगचं साहित्य ना बाहेर नेऊन ठेवलं होतं. त्यात ना माझी तब्येत पण थोडीशी बरी नव्हती, म्हणूनच ना आधी दवाखान्यात गेलो आणि मग निघालो गावच्या प्रवासाला. तर गाडीमध्ये ह्या दोघांची अशी काही मस्ती चालू राहते. तर आविष्कारला ओरडलं, त्याच्यामुळे आविष्कार नाराज झाला होता. त्यातून पण वाढलं होतं. मग मस्त असा उसाचा रस घेतला. तेच आपले फॉलोअर्स पण निघाले. मग गप्पा मारल्या आणि मग निघालो परत गावाला. मग दादांना फोन करून सांगितलं का आम्ही येतोय बरं का. इतकंच ऐकलं दादाने आणि दादाला सगळं काम टाकून घरी निघून आला. आम्ही पोहोचायच्या आधीच ना दादा पण घरी पोहोचला. काम तर रोजच असतं, पण नातवनं म्हटलं की त्यांच्यापेक्षा जास्त ना काहीच महत्वाचं नसतं. नातवण्यासाठी वेळ काढायचा नसतं, त्यांना वेळ घालवायचा असतं. आजी आजोबांचं प्रेम असंच असतं ना, शब्द कमी आणि भावना जास्त. मग काय मस्त आईनं पपई कापली, त्यात चिकूची लुडबुड तर चालूच राहते. आईने पपई कापली आणि चिकूने चमच्याने बिया काढत होता. या वर्षातील पहिलीच रानभाजी मिळाली, ती म्हणजे शेवळ्याची भाजी. आज ना मी एकटी नव्हते, तर माझी मैत्रीण आणि तिचे घरचे पण होते. या मागे कष्टांना फक्त माझी एकटीचीच नाही तर भरपूर जणांची साथ आहे. आणि हो, मला सगळ्याच भाज्या माहिती असतात अशा नाही बरं का. काही आजी आजोबा सांगतात, ती मित्र मैत्रिणी सांगतात, ती नातेवाईक सांगतात, ही भाजी कुठे मिळते, कधी मिळते, कोणत्या कालावधीमध्ये असते, त्यांच्याकडूनच ना मला शिकायला मिळतं. आणि भाजी खोडायला सर्वांनी मदत केली. आणि बरेच जण विचारतात का सर दिसत नाही व्हिडिओमध्ये. तुम्ही जे गावाकडले व्हिडिओ बघतात ना, ते सगळं ना आमचे सर शूट करतात. ते कॅमेऱ्याच्या मागे असतात, ते म्हणूनच ना दिसत नाही. घरी आल्यानंतर ना मस्त असं आईने आणि मी ना शेवळ्याची भाजी निवडली आणि स्वच्छ केली. मग ना मस्त अशी भाजी बनवली. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.